आयुष्यातली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ही घर असते. पुण्याची जी रचना आहे, भौगोलिक रचना, त्या रचनेनुसार बोलायचं झालं तर पुणे हे 8ही दिशांमध्ये एक्सप्लोर होते. पुण्यामध्ये त्या दिशेमध्ये जास्त ग्रोथ होते ज्या दिशेमध्ये बॉम्बे कनेक्टिव्हिटी, जिथे IT पार्क आहे तिथे ग्रोथ आहे. थोडं वेस्ट पुण्याबद्दल कोणकोणते एरियाज येतात? तर वारजेपासून ऑप्शन स्टार्ट होतात ते तळेगावपर्यंत. बजेटनुसार ते थोडं तो बजेट वाढवतात. चांदणी चौक तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला आणखी प्राइसिंग वाढलेली दिसणार आहे. जर एखाद्याला 800 ते 900 हाच एरिया फॉर 2 BHK जर एक्सपेक्ट करतायत तर बाणेर, बालेवाडी आणि वाकड याबद्दल काय सांगा? त्या रेंजमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळतील. सिंहगड रोड वगैरे. तर तो एरिया कसा आहे सर राहण्यासाठी? राहणे योग्य, शांततासाठी. थोडंसं धायरी परिसर जर बघितला तर धायरी परिसर हा नऱ्हे परिसरपेक्षा थोडासा जास्त डेव्हलप आहे. लोकांचं धायरी लोकेशनला आहे, आंबेगाव लोकेशनला आहे. 60 पर्यंत जर तुमचं बजेट असेल 2 BHK ओके, तर तुम्हाला अराउंड 700 कार्पेट तुम्हाला मिळू शकतो. पहिला पैलू जर रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल असेल तर कमर्शियल पण, इंडस्ट्रीयल पण आले. 60% लोक इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतात. एलॉन मस्कची इन्व्हेस्टमेंट आहे. आता ट्रम्प टॉवर तुम्ही ऐकलं, ते एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. इंडस्ट्रीयल लँडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल, सो चारही दिशेमध्ये इंडस्ट्रीयल आहेत. फक्त काय लोकांना तो अवेअरनेस नाही आहे. सर मग अजून जर आता पुणे वेस्टचं आपण बोलतोय समजा, तर अजून कोणते ऑप्शन्स तुम्ही सांगू शकतात राहण्यासाठी फ्लॅट ज्यांना घ्यायचा असेल? वेस्ट पुणे लोकेशनमध्ये जर बघितलं तर चांदणी चौकापासनं किंवा बावधन लोकेशनपासनं भुगाव, भुकुम, पिरंगुट, हो. सो या लोकेशनमध्ये छान बंगलो प्लॉट्स आहेत. ओके. फार्म हाऊस प्लॉट्स आहेत. खूप मोठे ब्रँड्स पण त्या लोकेशनला आलेले आहेत. किती पैसा टाकावा लागेल? रेट कमी आहे. पण जेव्हा तुम्ही NA प्लॉट्सकडे जाताय तर त्यावेळेस तुम्हाला थोडेसे पैसे जास्त खर्च करायला वाटेल. सर मग NAची काय गरज? एकदम क्लिअर टायटल, फिल्टर प्रॉपर्टी. त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कधीही कुठली शंका ठेवून तुम्हाला पुढे जायचं नाही. योग्य जो फिल्टर डेटा आहे, व्हेरीफाईड, तो महारेरावरती दिसतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रतीक पवार सर. सर नमस्ते. नमस्कार सर. सर रिअल इस्टेट एक्सपर्ट आहे आणि सरांना 10 वर्षांचा अनुभव आहे रिअल इस्टेट या पूर्ण फील्डमध्ये. तर आज आपण सरांकडून पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटबद्दल जाणून घेणार आहे. आणि जर कुणाला घर घ्यायचं आहे तर कोणते एरिया चांगले आहेत, ग्रोईंग आहेत, आणि तुमच्यासाठी जर तुम्ही आज तिथे घर घेतलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची व्हॅल्यूही वाढेल आणि आजूबाजूचा जो एरिया आहे त्याबद्दल पण खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तर सर तुमचं परत एक वेळ स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. काय सांगाल तुमचा एक अनुभव जर बघितला आपण, 10 वर्षांचा अनुभव आहे, तर त्याबद्दल एका मिनिटात सांगायचं झालं तर कसं? शुअर. ॲक्च्युली पहिले तर मी तुमचं धन्यवाद करतो की तुम्ही मला इथे एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आहे. तुमचे भरपूर कॉन्टेंट पण बघितलं आहे. सो आणि हा जो गपशप आहे रिअल इस्टेटवरती बेसिकली. सो रिअल इस्टेट हा टॉपिकच थोडासा क्युरियोसिटी असणारा टॉपिक आहे. म्हणजे जनरली लोकांच्या डोक्यामध्ये एक तो टॉपिक कुठेतरी खेळत असतो, कारण लाईफमध्ये कधी ना कधीतरी घर घ्यायचा एक मोठा निर्णय त्यांना घ्यायचा असतो. बरोबर आहे. सो आणि इन्व्हेस्टमेंट वाईज जर बघितलं तर आयुष्यातली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ही घर असते. सो इन्व्हेस्टमेंट करताना, घर घेताना खूप सारे प्रश्न पडतात. तर त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असतो की कुठे घ्यायचं घर, बजेट कसं असलं पाहिजे, लोकेशन कुठलं चूज केलं पाहिजे. बरोबर. सो ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे डेफिनेटली, जेवढं मला जमेल. सो ही जी जर्नी आहे, म्हणजे माझी 10 वर्षांची, जसं तुम्ही सांगितलंय, या जर्नीमध्ये मी स्टार्ट केलंय प्लॉटिंग इंडस्ट्रीपासून. ओके. सो तिथनं एक स्टार्ट केलेलं आहे. सोबतच मी रिअल इस्टेट सोबत पॅरलली मध्यंतरी एज्युकेशन फील्डशी पण कनेक्टेड होतो. रिअल इस्टेट बद्दलच्या? येस. आणि सोबत पॅरलली एज्युकेशन फील्ड म्हणजे कुठेतरी एक टच होता, कारण हे त्या पद्धतीचा एक माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स. ओके. सो म्हणून तो एक मोठा एक्सपिरियन्स आहे, वास्ट एक्सपिरियन्स आहे. सो तो एक असा अनुभव आहे. याच्यामध्ये स्टार्ट जर्नी ही प्लॉटिंग, देन रेसिडेन्शियल, आणि आता काही पार्टमध्ये कमर्शियल पण आता आपण बघतोय. ओके. येस. सर पुणे वेस्ट बद्दल जर बोलायचं झालं, तुमचा अनुभव पुणे वेस्ट बद्दलचा पण भरपूर चांगला आहे आणि खूप मोठा आहे. तर तुम्ही काय सांगाल पुणे वेस्ट बद्दल, मागच्या ओव्हरऑल एक्सपिरियन्स बद्दल जर सांगायचं झालं, राईट, आणि फ्युचर बद्दल बोलायचं झालं, तर तुम्ही काय सांगा? ओके. सो जो प्रश्न तुम्ही विचारला वेस्ट लोकेशन ओरिएंटेड, बेसिकली की पुण्याची जी रचना आहे, भौगोलिक रचना, त्या रचनेनुसार बोलायचं झालं तर पुणे हे 8ही दिशांमध्ये एक्सप्लोर होते. सो ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हे तर आहेतच, पण बाकी दिशांमध्ये देखील तो एक्सप्लोर होत चाललेला आहे. सोबतच पुण्यामध्ये त्या दिशेमध्ये जास्त ग्रोथ होते ज्या दिशेमध्ये बॉम्बे कनेक्टिव्हिटी आहे.
ज्या दिशेमध्ये संभाजीनगर कनेक्टेड आहे. सो कंपॅरिझन केलं आपण कुठेतरी सोलापूर हायवे, सातारा हायवे. सो या 2 हायवेपेक्षा जो बॉम्बेचा कनेक्टिव्हिटीचा जो पॅच आहे, म्हणजे जसं आपण पुढे तळेगाव साईडने पुढे प्रवास करतो, तर त्या लोकेशनला खूप जास्त आता डिमांड यायला लागलेलं आहे गेल्या 5-7-10 वर्षांपासून. ओके. सो मेजर डिमांड ही गेल्या 5 वर्षांमध्ये भरपूर यायला लागलेली आहे. बरोबर. म्हणजे तळेगावपर्यंत लोकं घर घ्यायला तयार आहेत. आहेत. सो जसं तुम्ही बोललात तर वेस्ट पुणे लोकेशनमध्ये फ्रॉम वारजे टू गौंजे, मारुंजी, मामुर्डी या लोकेशनपर्यंत आता लोकं जात आहेत. सो याचा सगळ्यात मोठा कन्सर्न जो असतो तो कुठेतरी आहे बजेट आणि थोडासा कनेक्टिव्हिटी. सो ह्या 2 गोष्टीवरती लोकं आहेत, फोकस्टक आहेत, की मला ह्या क्रायटेरियामध्ये बसला पाहिजे. बरोबर. मग आता सेगमेंट वेगवेगळे आहेत, की कोणी स्टँड अलोन बिल्डिंग बघणार आहे, तर कोणी गेटेड कम्युनिटी बघणार आहे. सो सेगमेंट्स मग वेगवेगळे आहेत, पण अप्रोच हा जनरली असा आहे. सो वेस्ट आणि पॅरलली जर बघितलं तर ईस्ट लोकेशनमध्ये पण तसा अप्रोच आहे. खराडी वगैरे साईडला. येस. कारण जिथे IT पार्क आहे, तिथे ग्रोथ आहे. बरोबर आहे. सो जर एक्झाम्पल जर साऊथ पुणे लोकेशनला जर कुठलं मोठं IT पार्क जर येत असेल, तर डेफिनेटली त्या लोकेशनचा ग्रोथ होणारच आहे. बरोबर आहे. सो जिथे IT पार्क आहे, जिथे मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथे डेफिनेटली ग्रोथ असणार आहे, असं माझं मत आहे. सर जर बघायला गेलं तर तुम्ही आता सध्या कोणत्या एरियामध्ये जास्त काम करतायत? ओके. सो आता यामध्ये जसं माझा खूप मोठा एक्सपिरियन्स वेस्ट पुणे लोकेशनला आहे. सर वेस्ट पुणे जर आपली जी ऑडियन्स आहे, काय होतं की राईट. आपली ऑडियन्स फक्त पुण्याचीच नाहीये, ऑल ओव्हर महाराष्ट्राची. राईट. ज्या लोकांना मराठी समजते ते लोक आपला पॉडकास्ट बघतात. बिलकुल. तर थोडं वेस्ट पुण्याबद्दल कोणकोणते एरियाज येतात ते एक वेळेस परत जर सांगायचं वाटतं. सो यामध्ये जर तुम्ही घर घेण्याचा प्लॅन करत असाल वेस्ट पुणे लोकेशनला, तर वारजेपासून ऑप्शन स्टार्ट होतं ते तळेगावपर्यंत. तळेगाव. येस. सो वारजेपासून ऑप्शन स्टार्ट झाल्यानंतर बजेटनुसार ते थोडं तो बजेट वाढत जातो. थोडं मिडलला आलं की तो अति वाढतो. बाणेर बालेवाडी थोडा तिकडे बावधनकडे गेला किंवा इथं जसं तुम्ही बोलले की गहुंच्या वगैरेकडे थोडा कमी होतो. तळेगावला अजून कमी होतो. एक्झॅक्टली. राईट. सो तो ग्राफ असा आहे. सो वारजेपासनं सेगमेंट स्टार्ट होतो बजेट ओरिएंटेड, थोडासा बजेट वाढतो. सो वारजेमध्ये जर तुम्ही घर बघत असाल तर तो रेंज अराउंड तुम्हाला बजेट ठेवायला लागते 70-80 या म्हणजे अबव्ह 60 2 BHK. अबव्ह 60 मिनिमम ठेवायला लागेल, मिनिमम. ओके. आणि एरिया किती मिळेल सर त्यात? एरिया अराउंड 2 BHK जर तुम्ही बघत असाल तर तो 600 to 650 मॅक्स टू मॅक्स 700 पर्यंत व्हेरी करतो. बस. राईट. वारजे लोकेशनला. आणि जास्त पाहिजे असेल तर मग बजेट थोडंसं बजेट वाढेल. ठीक आहे सर. तो 65-70 प्लस असं राहतो. सो नंतर वारजेपासून पुढे गेला तुम्ही तर थोडासा कोथरूड हायवेचा जो हायवे लगत भाग आहे कोथरूडचा, चांदणी चौक जे त्याच्या अलीकडचा आधी. येस. तो कोथरूड लोकेशन येतो, जिथे आता तुम्ही बघत असाल की प्रथम इलिट नावाचा एक प्रोजेक्ट आलेला आहे. शोभा निसार आहे चांदणी चौकाच्या अलीकडं. शोभा. सो हे रिनाऊंड डेव्हलपर्स आहेत तिथले. चांदणी चौक तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला आणखी प्राइसिंग वाढलेली दिसणार आहे. ती सेगमेंट थोडीशी तुम्हाला 1 CRच्या आसपास दिसते. सो इथनं 1 CR ही जर्नी तुमची स्टार्ट होते. 2 BHKची. सो ही जर्नी स्टार्ट होते. ती जर्नी बावधन, बाणेर, बालेवाडी, हिंजवडीपर्यंत ही जर्नी आहे. वाकडपर्यंत ही जर्नी आहे. बरोबर. कारण की 1 CRचा जो कस्टमर आहे तो या सेगमेंटमध्ये तो फिट बसू शकतो कुठेतरी. तिथे पण काही गोष्टी त्याला थोड्याशा कॉम्प्रोमाइज करायला लागतील, मॉडिफाय करायला लागतील, थोडंसं समजून घ्यायला लागेल. बरोबर आहे. पण जर बजेट 1 CR प्लस असेल तर मग तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत या लोकेशनमध्ये. ओके. 2 BHK साठी. 2 BHK. आणि एरिया किती मिळेल? जर समजा सर आता आपण ओव्हरऑलच बोलतोय वेस्ट पुणेबद्दल, तर आता काय होतं ना की बाणेर, बालेवाडी, वाकडचं क्रेजच वेगळे थोडं, की नाही आम्हाला इथं हवा, BHK हवा. राईट. पण मग जर एखाद्याला 800 ते 900 किंवा हाच एरिया फॉर 2 BHK जर एक्सपेक्ट करतायत, तर बाणेर, बालेवाडी आणि वाकड याबद्दल काय सांगाल? जर रेट बघायला बजेट बघायला गेलं जर तुम्ही म्हटले 800-900 स्क्वेअर फीटमध्ये या सेगमेंटमध्ये फ्लॅट्स आहेत अवेलेबल, पण तेवढे जास्त ऑप्शन नाहीये. म्हणजे सॉर्टिंग करायला लागेल तुम्हाला. तर 800-900 स्क्वेअर फीट पर्यंत कार्पेट बद्दल मी बोलतोय, तर त्या रेंजमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळतील. ओके. बजेट सेम तुम्हाला म्हणजे 1 CR प्लस तर तुम्हाला थोडंसं बजेट ठेवावं लागेल. काही ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी आवडणार, ती 1 CR नसेल, ती 1.10 असेल, 1.20 जाईल. सो असं जाईल थोडंसं. ते थोडंसं मॅनेज करायला लागेल तुम्हाला, कारण की अम्युनिटीज आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता
जो नुकताच चर्चेत असलेला मुद्दा आहे, रेडी रेकनर रेट वाढणार आहे आफ्टर 1 ऑफ एप्रिल. ओके. सो त्यामुळे तर लोकांचा फोमो पण क्रिएट झालेला आहे आणि लोकांनी एक्सेप्ट पण केलेलं आहे की हा रेट वाढणार आहे डेफिनेटली. मी सर स्वतः पर्सनल एक्सपिरियन्स केलेला गेल्या 8 दिवसांमध्ये. माझ्या मते माझ्या लोकेशनमध्ये अराउंड 30-40 बुकिंग्स झाल्यात 8 दिवसांमध्ये. सो हा एक थोडासा फॅक्टर आहे की फॅक्टर आहेच डेफिनेट. म्हणजे जे पण घेतायत तर जर तुमचं थोडं फायनल व्हायला आलं असेल तर क्लोज करून टाका इन्स्टेड ऑफ की मल्टिपल ऑप्शन चेक करायचे. स्वतःच कन्फ्युज होऊन जातो आपण त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. राईट. सिंहगड एक एरिया आहे, तो सिंहगड रोड वगैरे, तर तो एरिया कसा आहे सर राहण्यासाठी? सर बेसिकली आत्ता काय आहे, जो मेन कोर सिटीमध्ये राहणारा व्यक्ती आहे म्हणजे सदाशिव पेठ आहे, पेठ लोकेशन. सो त्या व्यक्तीला आता क्राऊड आणि जे काही चाललेलं आहे तिथलं मार्केट म्हणजे डेली जो एक्सेस चाललेला आहे लोकांचा, त्या ट्रॅफिकमुळे आणि क्राऊडमुळे तो थोडासा निर्णय घेतोय की माझं थोडा एक असा लोकेशन असलं पाहिजे राहण्यायोग्य की जे थोडंसं प्लीझंट एन्व्हायरमेंट असलं पाहिजे, शांतता असली पाहिजे. कारण की आता वर्क फ्रॉम होम हा पण कॉन्सेप्ट आलेला आहे गेल्या 3-4 वर्षांमध्ये. तो चांगला रन पण होत आहे, हायब्रिड रन होत आहे. सो त्या गोष्टीमुळे लोकांचा अप्रोच थोडासा सिटीपासून एक 8-10 किलोमीटर ती मानसिकता त्यांनी तयार केलेली शांततासाठी. सो त्या सेगमेंटमध्ये जसं तुम्ही म्हटलं की सिंहगड रोड, तर या सिंहगड रोडला अप्रोच त्या दिशेने वाढत गेलेलं आहे. सिंहगड रोडमध्ये जर बघायचं झालं तर आता हा सिंहगड रोड स्टार्ट होतो स्वारगेटपासनं. स्वारगेटपासनं हे एंट्री गेटच आहे असं नरवण ठेवायचं स्वारगेट. तो स्वारगेटपासनं हा स्टार्ट होतो, तो अक्षरशः तो सिंहगडापर्यंतच येऊन थांबतो. खडकवासला पुढे सिंहगड जातो. राईट. पण याचा जो ग्रोथ बघितला, या रस्त्याचा जो ग्रोथ बघितला तर तो स्वारगेटपासनं आहे तो मॅक्स टू मॅक्स खडकवासल्याच्या अलीकडे. बरोबर. नांदेड सिटी सर. नांदेड सिटी. हा. नांदेड सिटीपासून पण आता पुढे कोल्हेवाडी वगैरे आहे, तिथपर्यंत तो ग्रोथ आहे. सो वडगाव ब्रिज हा आता तिथला सेंटर पॉइंट आहे. आणि पूर्वी तो राजाराम बीच असायचा. राजाराम. सो राजाराम बीच, दांडेकर पूल आपण म्हणतो असं. तर तिथे तर आता प्राइसिंग पण तिथे जवळजवळ 1 CR प्लस गेलेले 2 BHKची. जसं मी एक्झाम्पल सांगतो, स्कायडेल म्हणून प्रोजेक्ट आहे व्यंकटेशचा. त्या स्कायडेलला स्टार्ट करताना प्राइसिंग खूप वेगळ्या होत्या. आता हे प्राइसिंग 1 CR प्लस आहेत. म्हणजे 2 BHK जर तुम्ही घ्यायला गेलात तर तो 1.25 पर्यंत जातो. पुढे नंतर थोडं पुढे गेलात की मॉन्टेराचा म्हणून प्रोजेक्ट आलाय प्रीमियम सेगमेंटमध्ये, तो अक्षरशः 1.5 पर्यंत जातो 2 BHK. सर व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू काय प्रोव्हाइड करतात हे? व्हॅल्यू म्हणजे ॲम्युनिटीज क्लास, एकदम लक्झरियस ॲम्युनिटीज देत आहेत. प्लस एक ब्रँड असतो सर. हो. कारण की आता एक कल्पतरू म्हणून प्रोजेक्ट आलाय, तो अक्षरशः वडगाव ब्रिजच्या शेजारी आहे आणि समोरून मेट्रो जाते. सो तिथे 1.55 कोटिंग व्हॅल्यू आहे 2 BHKची. अरे बापरे. का? कारण की एक ब्रँड आहे कल्पतरू. आणि ब्रँडकडे जाताना आता माइंडसेट पण लोकांचा तोच असतो की मला प्रीमियमनेस असला पाहिजे, लक्झरियस असला पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी डेफिनेटली. सो तो क्राऊड तिथे डेफिनेटली जातो. आता तिथनं तुम्ही पुढे गेलात, थोडंसं वडगाव ब्रिज क्रॉस केलात तर एक रस्ता जातो सातारा रस्ता जो हायवे आहे. हो. आणि पुढे गेलात तुम्ही तर खडकवासल्याकडे होतो. तर बेसिकली त्या लोकेशनमध्ये आता थोडंसं अफोर्डेबल सेगमेंटमध्ये थोडेसे प्रोजेक्ट्स आहेत. ओके. त्या लोकेशनमध्ये. हां. जसं आता आम्ही काम करतोय सुप्रीम विजन ग्रुप आणि मैत्र रिअल्टर्स. ओके. सो असं आपण एक 7 स्काय धायरी म्हणून लॉन्च केलेलं आहे. ओके. हा धायरीचा प्रोजेक्ट. ओके. सो अपार्ट फ्रॉम 7 स्काय आणखी एक सिंहगड कॉलेजच्या जवळ आपण एक आणखी सदासुंदरम म्हणून एक लॉन्च केलेलं आहे. तसं आपला जसं तुम्ही म्हटलं वेस्ट पुणे लोकेशनला पण एक कासा फिलीज नावाचा प्रोजेक्ट आहे, जिथे लोकांचा अप्रोच आहे म्हणजे अफोर्डेबल प्लस थोडासा प्रीमियमनेस. ओके. आता शेवटी काय लोकेशन म्हाळुंगे बाणेर हा आता थोडासा सारखा लोकेशन झालाय, काय हायटेक सिटी आहे म्हाळुंगे. सो तिथे तुम्हाला 80 अराउंड बजेट ठेवावंच मॅन्डेटरी आहे. ती मार्जिन ठेवायलाच लागेल. सो असा एक सेगमेंट आहे. थोडंसं धायरी परिसर जर बघितला तर धायरी परिसर हा नरे परिसरपेक्षा थोडासा जास्त डेव्हलप आहे. ओके. फॅमिली क्राऊड आहे. हां. नरे लोकेशन हा काइंड ऑफ पूर्ण एज्युकेशन हब आहे. बरं. तिथे स्टुडंट क्राऊड आहे. सो तेवढी डेव्हलपमेंट नरे लोकेशनला नाहीये. आणि मोस्टली 90% कन्स्ट्रक्शन हे ग्रामपंचायत आहेत. ओके. म्हणून लोकांचं सगळं धायरी लोकेशनला आहे. आंबेगाव लोकेशनला आहे. सो या धायरी लोकेशन, आंबेगाव लोकेशनमध्ये आता जे सेगमेंट चाललेलं आहे म्हणजे अराउंड 60 पर्यंत जर तुमचं बजेट असेल 2 BHKला. ओके. तर तुम्हाला अराउंड 700 कार्पेट तुम्हाला मिळू शकतो. ज्यासोबत तुम्ही काम करतात तिथेही तुम्ही 60 पर्यंत 2 BHK देऊ शकता. एक्झॅक्टली. धायरीमध्ये.
Right. ओके. जर कुणाला इंटरेस्टेड असतील तर दे कॅन कॉल ऑन द नंबर गिवन डिस्क्रिप्शन इफ इन्क्लुडेड. येस. सर अजून कोणता एरिया तुम्ही सजेस्ट कराल की तो एरिया ग्रोइंग चांगला आहे किंवा रिटर्न्स चांगले मिळतील 5 वर्ष? रिटर्न्स चांगले मिळतील असं जर बघितलं तर आता हे डिपेंड्स की तुम्ही आता लोकांची मानसिकता रिअल इस्टेटकडे बघण्याची ही अशी असते की मला रिअल इस्टेट म्हटलं की ते फक्त फ्लॅट एवढा विचार करतं. पण रिअल इस्टेटचे पैलू वेगवेगळे. त्यामध्ये पहिला पैलू जर रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल असेल तर कमर्शियल पण नाही, इंडस्ट्रीयल पण आले. सो यामध्ये आता एक रिसेंट एक नाईट फ्रँकचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर लोकांची इन्व्हेस्टमेंटचा कल हा जास्त कुठल्या दिशेने आहे तर त्यामध्ये इंडस्ट्रीयल नंबर 1 वर आहे. 60% लोक ही इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सर म्हणजे इंडस्ट्रियल लँड MIDCच्या एरियात जी लँड म्हणजे जसं एक्झाम्पल शेड्स वगैरे आहेत, मोठे शेड्स आहेत, कमर्शियल मोठे शेड्स. सो 6,000, 10,000, 15,000 शेड्समध्ये इन्व्हेस्ट करतायत लोक. अरे बापरे. आणि तिथे 60% इन्व्हेस्टमेंट आहे जी की आपल्याला दिसतच नाही. दिसत नाहीये. लोकांची मानसिकता अशी आहे की रिअल इस्टेट म्हटलं की फक्त फ्लॅट. सर कॉमन मॅन जो जॉब करतो त्याला हे माहितच नाहीये. रिअल इस्टेट म्हणजे अरे माझे आता 4 फ्लॅट झाले पुण्यामध्ये, बट त्याची व्हॅल्यू ऍडिशन किंवा या गोष्टी चेक केल्या तर एक्झॅक्ट तुम्ही जसं म्हणताय सर इंडस्ट्रियल लँड तर त्याबद्दल थोडं सांगा सर कसं ते बेनिफिट आहे. तिथे एक फॅक्टर मेजर असतो तो म्हणजे बजेट. इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट म्हटलं की तुमचं बजेट एक चांगलं 5 CR, 10 CR, 15 CR, 1+ CRचं मिनिमम लागतंय. कारण की इंडस्ट्रियल लँड म्हटलं तर थोडासा तो एक मोठा एरिया लागतो. 1-2 गुंठ्यामध्ये काम नाही होत. एकरमध्ये घ्यावे, एकरमध्ये किंवा मग ऍटलिस्ट 5-10 एकर असं सुरुवात होते. हो का. ओके. सो इंडस्ट्रियलमध्ये थोडंसं बजेट वाढतंय. यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी एक चांगली असते की तुम्ही स्वतःहून इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट न करता ग्रुप इन्व्हेस्टमेंट करा. 4-5 लोक एकत्रित या. आज प्रत्येकाचे रेफरन्स असतं किंवा कोणाला तरी काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कारण जनरल एक क्राऊड असतो जो संघर्ष करून आफ्टर ग्रॅज्युएशन संघर्ष करून 40मध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करतो. बरोबर. सो तो जो क्राऊड आहे तो इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट आहे. बरोबर बोलला. सोबतच कमर्शियलमध्ये पण शॉप्स आहे. रिटर्न चांगले, शॉपला रिटर्न चांगले मिळतात सर. रिटर्न शॉपला चांगले रिटर्न आहे. ऑफिस स्पेसेसला रिटर्न चांगले आहेत. पण ऑफिस स्पेसेसमध्ये कधी वॅकंट जर झाला तर तो 6 महिने पण लागतात. नवीन कस्टमर यायला, टेनंट यायला. बरोबर. पण शॉप जो रोड टच आहे तो वॅकंट जरा दुसऱ्या दिवशी लगेच कस्टमर रेडी असतो. पण सर शॉपचा एक ऑब्झर्व झाला माझं की जेव्हा मी रिअल इस्टेट मार्केट फिरत होतो, आता हे चॅनल चालू करताना अभ्यास करत होतो थोडा, तर शॉप्स मोस्टली बिल्डर आपल्याकडे ठेवतो. हे एक मी बघितलं. आणि दुसरी गोष्ट अशी पाहिली की शॉपचं रेटही खूप बोलतात सर. अति रेट होणार. एक्झॅक्टली. जे कॉमन मॅनला थोडंसं नाही होत. एक चांगला इन्व्हेस्टर असते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. एक तो इश्यू थोडासा वाटला. इश्यू म्हणजे काय सर, आता थोडक्यात तुम्ही जसं म्हटलं की बिल्डर स्वतःकडे ठेवतो. ठेवण्यामागचं कारणच ते असतं की रिटर्न चांगले. ही जर तो मी शॉप माझ्याकडे ठेवतो तर मला चांगला रेंटल मिळू शकतो. बरोबर. सर आता इन्व्हेस्टमेंट भरपूर वेगळ्या पद्धतीने चाललेले आहे पुण्यात. म्हणजे इंटरनॅशनल काइंड ऑफ पर्सनॅलिटीज इन्व्हेस्ट करतात. एलॉन मस्कची इन्व्हेस्टमेंट आहे पुण्यामध्ये. सो आता ट्रम्प टॉवर तुम्ही ऐकलं. ते एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. सो रिअल इस्टेटमध्ये आता इन्व्हेस्ट करण्यासाठी ग्लोबल जे पर्सनॅलिटीज आहेत ते पुण्यात इन्व्हेस्ट करतात. ओके. कारण की पॅन इंडिया जर आपण अभ्यास केला तर बँगलोर, हैदराबाद आणि पॅरलली चालते आता पुणे पण. बरोबर. अरे मुंबईमध्ये तर क्षेत्रच तेवढे लिमिटेड आहे, सराउंडेड बाय. येस. पण पुण्याकडे ती ऑपॉर्च्युनिटी आहे की तो सगळ्या दिशांनी एक्सप्लोर होऊ शकतो, वाढू शकतो. सर मग अशी जर लँड कुणाला घ्यायची तर तसे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत का लँडमध्ये? सो लँडमध्ये बेसिकली ऑप्शन जर बघितले तर वाघोली लोकेशनला लँडचे ऑप्शन्स आहेत. इंडस्ट्रियल लँड जसं तुम्ही आता बोलला त्या टाइप. येस, एक्झॅक्टली. इंडस्ट्रियल लँडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल तर वाघोली लोकेशनला चांगले ऑप्शन्स आहेत. खेड शिवापूर साईड आहे, हे जो सातारा लोकेशन म्हणतो त्या साईडला सेज आलाय. सो त्या साईडला ऑप्शन चांगले आहे. सासवड मार्गे तिथनं तुम्हाला कनेक्टिव्हिटी पण बेस्ट आहे. सातारा मार्गे हायवे पण असते. मुंबईच्या दिशेने जर बघितलं तिकडे पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तळेगाव साईडला पुढे गेला तर इंडस्ट्रियल भरपूर एरिया आहे. बरोबर. सो चारही दिशेमध्ये इंडस्ट्रियल आहेत. फक्त काय लोकांना तो अवेअरनेस नाहीये की इथे गेल्यानंतर इथे ती लँड, ती प्रॉपर्टी बघून आपण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. बरोबर. एक रिटर्न चांगला आहे. सो तो एक फॅक्टर आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांनी त्याबद्दल पण थोडा विचार केला पाहिजे की फक्त फ्लॅटच नाही. कारण काय
फ्लॅटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर 2 BHKच्या फ्लॅटकडून तुम्ही मॅक्झिमम रिटर्न्स किती एक्सपेक्ट करणार रेंटल मंथली? 20-25 मॅक्स 30,000 बस हे लिमिटेशन. हो पण तुम्ही आता 1 CR पे केलेले हो फ्लॅटसाठी. तेच 1 CR कुठेतरी तुम्ही इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल मध्ये जर पे केले, बरोबर. आणि छोटीशी स्पेस जर इथे घेतली, छोटा गाडा घेतलाय, छोटा शॉप घेतलाय, 200 स्क्वेअर फीट आहे, पण रोड टच आहे, एकदम प्रीमियम प्रॉपर्टी, तर त्यावेळेस तुम्हाला रेंटल 50+ मिळतो. ओके. जिथे 25 तुम्हाला रेंट मिळते तिथे 50,000 प्लस शॉपला रेंट जातो. राईट प्लस 10% दर वर्षाला इन्क्रीमेंट होत जात. आणि बेनिफिट आहे. रेसिडेन्शियल मध्ये इन्क्रीमेंट देताना टेनंट दरवेळेस म्हणतो, कन्व्हिन्स करतो ओनरला की सर सॉरी यावेळेस नाही, पुढच्या वर्षी बघू. पण इकडे तर तो म्हणतो की नाही परवडत असेल तर खाली कर, मी दुसरं बघतो. बरोबर आहे. रेडी असतो दुसरा. करेक्ट. सर मग अजून जर आता पुणे वेस्टचा आपण बोलतोय समजा, तर अजून कोणते ऑप्शन्स तुम्ही सांगू शकतात राहण्यासाठी फ्लॅट ज्यांना घ्यायचा असेल? तर एक आपण सिंहगड रोड धायरी एरिया बघितला, तर सर त्याबद्दल काय? सो यामध्ये ऍक्च्युली लोकांचा कल जो वेस्ट पुणे लोकेशन मध्ये जर बघितलं तर चांदणी चौकापासनं किंवा बावधन लोकेशन पासनं एक रस्ता जातो भुगाव, भुकुम, पिरंगुट. हो. सो या लोकेशन मध्ये छान बंगलो प्लॉट्स आहेत. ओके. फार्म हाऊस प्लॉट्स आहेत. खूप मोठे ब्रँड्स पण त्या लोकेशनला आलेले आहेत, जसं परांजपे आहे. फॉरेस्टल नावाचा मोठा 400 एकरचा प्रोजेक्ट परांजपेनी तिथे लॉन्च केलेला आहे. ओके. आणि ऑलमोस्ट आता संपत पण आलेलं आहे, म्हणजे काही प्लॉटिंग्स आहेत आणखी अवेलेबल. लोकांनी घेऊन टाकले सर. लोकांनी घेऊन टाकलेत, इन्व्हेस्ट करतायत लोक. आणि 1 CR प्लस मी सांगितलं का, 1 CR प्लस रेट जातोय प्लॉटचा प्लॉटसाठी. राईट. सो तिथे जर तुम्हाला छान बैठक घर जर म्हणतो ना की फ्लॅट नको मला, एक बैठक घर, कारण की लोक कुठेतरी कटंगरच्यातून आलेले आहेत आणि लहानपणापासून बघितलेलं आहे की छान घरात आपण राहिलेलो आहे, तिथे अंगण आहे, तुळस आहे, वृंदावन आहे, पण तो मिसिंग फॅक्टर आहे सिटीजमध्ये. सो तसा हवं असेल तर तो एक छान लोकेशन आहे, बुवा आहे, त्या लोकेशनमध्ये तुम्ही छान प्लॉट्समध्ये इन्व्हेस्ट करा. सर किती पैसा टाकावा लागेल आणि किती लँड मिळेल? जर लँडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, 1 गुंठ्याचा जर पॅरलली जर मी रेट सांगायचं, म्हणजे बंगला बांधायचा आहे कुणाला, आता हा प्रश्न यासाठीच की एखादा व्यक्ती ज्याला गावासारखं घर इथं बांधायचं आहे, 2 गुंठ्यामध्ये बनून जातं गावासारखं. राईट. तर तुम्ही काय सजेस्ट कराल की एरिया किंवा म्हणजे पैसे किती लागतात? राईट. ऍक्च्युली काय लँडमध्ये म्हटलं ना तर खूप सारे सेगमेंट्स आहेत त्यात पण. आता ऍग्रिकल्चरल लँड तुम्ही घेताय तर रेट कमी आहे. तुम्ही आरझोन मध्ये जर इन्व्हेस्ट करताय तर रेट कमी आहे. गुंठेवारीमध्ये करताय तर रेट कमी आहे. ग्रामपंचायत मध्ये करताय तर रेट कमी आहे. पण जेव्हा तुम्ही NA प्लॉट्स कडे जाताय तर त्यावेळेस तुम्हाला थोडेसे पैसे जास्त खर्च करायला वाटेल, कदाचित ते दुप्पट तिप्पट पण असतील. सो जर NA प्लॉट्स बद्दल जर बोलायचं झालं बेसिकली, तर एक NA प्लॉट हा जर थोडासा चांदणी चौकाच्या जवळ असेल किंवा बावधन लोकेशन पासून जवळ असेल तर एका गुंठ्याचा रेट हा अराउंड 40 ते 50 लाखापर्यंत पण जातो. ओके. NA प्लॉट. NA प्लॉट. येस. ज्याला डोक्याला स्थान नाहीये, ज्याला काहीच अडचण नाहीये, कुठलंही लिटिगेशन नाहीये, कुठलंही टायटल रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. असा 30 ते 50 लाखापर्यंतचा तुमचा तो NA प्लॉटचा सेगमेंट आहे. ओके. बट इफ यू आर प्लॅनिंग बिलो 30 लाख तर मग थोडासा आरझोन मध्ये तुम्हाला बघायला लागेल, जिथे ती रेंज स्टार्ट होते 15 लाखापासून ते 30 लाखापर्यंत. ओके. तिथे 1 गुंठा मिळतो तुम्हाला. सो या रेशोमध्ये तो बजेट व्हॅरी होतो. येस. सर जर NA प्लॉट आणि आर झोन मधला डिफरन्स सांगायचा झाला, म्हणजे बेसिक डिफरन्स, तर तो काय आहे? बेसिक डिफरन्स म्हणजे आर झोन जो आहे तो पूर्वीचा हा ऍग्रिकल्चर लँड झालेला. सो त्याला आता कुठेतरी रहिवास करण्यासाठी राहू शकतो आर झोन मध्ये. राहू शकतो आपण आर झोन मध्ये पण राहू शकतो. मग सर मग NA ची काय गरज? ऍक्च्युली काय NA ची गरज म्हटल्यापेक्षा म्हणजे काय, याच्यामध्ये काही खूप सारे टर्मिनॉलॉजी आहेत. बरोबर. सो यामध्ये सँक्शनिंग एक प्रोसेस असते, सगळं टाउन प्लॅनिंग सँक्शनिंग आपण बघितलंय. सो NA मध्ये हे टोटली जी लोकल ऑथॉरिटी आहे त्याचे सगळे म्हणतो ना की लिगॅलिटीज त्यांनी कम्प्लीट केलेले असतात प्रॉपर्टी रिलेटेड. सर यामध्ये कुठलेही लिटिगेशन नाही आहे, कुठलाही फेरफार जो झालेला आहे त्यामध्ये काही अडचण नाहीये. बरोबर. सो फिल्टर्ड प्रॉपर्टी म्हणतो ना आपण. NA म्हणजे एकदम क्लिअर टायटल, फिल्टर प्रॉपर्टी. यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कधीही कुठली शंका ठेवून तुम्हाला पुढे जायचं नाही. आणि प्रॉपर्टी घेताना माणूस तोच विचार करतो कारण इमोशनल अटॅच असतो. प्रॉपर्टीज हा एक मोठा सेगमेंट आहे, जसं स्टॉक मार्केट आहे. स्टॉक मार्केटमध्ये लोक तेवढे इमोशनल कनेक्ट नसतात. प्लस मायनस डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस.
पण इथे तसं नाही. इथे प्रॉपर्टी घेताना तुम्ही इमोशनली कनेक्ट असतात. मी आता रोज बघतो जेव्हा मी डील करतो आणि क्लायंट्स माझ्यासमोर जेव्हा बसून असतात त्यावेळेस मी बघतो की इमोशनली भयंकर कनेक्टेड असतात. ज्यावेळेस फ्लॅट आवडतो आणि डीलला जेव्हा बसतात निगोशिएशनला बरोबर, तर त्यावेळेस मी म्हणतो की इमोशन्स प्लेस 80% रोल. अरे बापरे. आणि 20% मग बाकी आमचं जे काही स्किल असेल. येस. राईट 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 राईट. सो 80% लोक हे त्या ओरिएंटेड डिसिजन घेतात. कसं म्हणून ज्या वेळेस लोकांना कळतं की NA प्लॉट आहे, तर त्यावेळेस लोकांची मानसिकताच आता मला काही अडचण नाही. कन्व्हर्जन रेट जास्त कन्व्हर्जन रेट जास्त एनएला ॲज कम्पेअर टू आरझोन. अर्जुन मी ग्रामपंचायत पण बघितलेलं आहे, त्यामध्ये पण लोकांचं घेतात बरं का घर. घेतात. आज ग्रामपंचायतीचे ॲग्रीमेंट नाही आहेत सुरू. गेल्या 3-4 वर्षापासून पेंडिंग आहेत. पण तरी लोक कमी बजेट म्हणजे कुठेतरी 20 लाखात मला फ्लॅट मिळतोय. तर अक्षरशः काही बिल्डर लोक हप्ते पाडून देत आहेत. बरं. आणि हप्ते पाडून ते पण त्याही गोष्टी पुढे चाललेल्या आहेत. का? कारण की बजेट. ओके, बजेट एक सेगमेंट आहे. बजेट मोठा सेगमेंट आहे. राईट. मोठा सेगमेंट आहे. सो इमोशनली कनेक्शन्स खूप साऱ्या गोष्टी इथे आपण बघतो रिअल एस्टेटमध्ये. करेक्ट. म्हणजे मी बघितलेलं आता मी अराउंड ज्या एजमध्ये आहे, माझ्या दुप्पट तिप्पट वयाचे जेव्हा लोक माझ्यासमोर बसतात, घर झाल्यानंतर सर ते अक्षरशः माझ्या पाय पडलेले. हो, कारण त्यांना तो कॉन्फिडन्स अक्षरशः. येस. सो मी जेव्हा ॲज त्या प्रॉपर्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जेव्हा बसतो, तर त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं असतं की सर थँक्यू सो मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी, कारण तुम्ही माझं एक स्वप्नातलं घर पूर्ण केलेलं आहे. तर ते रडतात अक्षरशः. राईट. सो हे मोठं ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे या बिझनेसमधनं पण तुम्हाला खूप साऱ्या इथिकली खूप साऱ्या ब्लेसिंग्स पण मिळतात जे की तुम्हाला बूस्ट करतात. बरोबर. टू वर्क लाईक येस. सर थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान माहिती दिली ही. आणि जे पण आपला व्हिडिओ बघतायत आता आणि त्यांना रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तर ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. आणि भरपूर वेळेस काय होतं, काही लोकांना प्लॉट घ्यायचा असतो, त्यांच्याकडे एक सोर्स पण असतो, ते घेत पण असतात, बट त्यांना त्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज माहीत नसतात. तर प्रतीक सर तुम्हाला ॲज अ रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून पण त्याच्यात गाईड करू शकतात. तर तोही एक नवीन मार्ग आहे. आणि दुसरी गोष्ट येते की महारेरा. सर आता रेरा आल्यापासून याच्यात भरपूर चांगल्या गोष्टी घडतात. पॉझिटिव्ह चेंजेस आहेत आणि एक सिस्टीम जनरेट झाली सर याच्यामुळे, की फ्लॅट घेताना प्रॉपरली चॅनल पार्टनर आपण जे म्हणतो, रिअल इस्टेट कन्सल्टंट जे म्हणतो, ते प्रॉपरली गाईड करतात. इन्स्टेड ऑफ मी स्वतः जाऊन काहीतरी वेगळाच फ्लॅट घ्यायचा. आणि पण जेव्हा एक रिअल इस्टेट कन्सल्टंट मला गाईड करतो त्याच्यामध्ये, तेव्हा माझी जर्नी खूप स्मूथ होते आणि फसायचे चान्सेस कमी होतात. आयदर तुम्ही फ्लॅट घेताय और तुम्ही लँड घेताय. तर तोही एक चांगला मुद्दा आहे सर. एकदम. कारण तुम्ही जे म्हणताय ना की भरपूर लोकांना प्रॉपर्टी रिलेटेड टेक्निकलिटीज खरंच माहिती नसतं. आणि आफ्टर महारेरा खूप साऱ्या गोष्टी स्मूथ झालेल्या आहेत. राईट. जसं राईट टू इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल, माहितीचा अधिकार. तर माहितीचा अधिकार तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. बरोबर. तसाच योग्य जो फिल्टर्ड डेटा आहे, व्हेरीफाईड, तो महारेरावरती दिसतो त्या डेव्हलपरचा. तो सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. पण आता हा सगळा स्टडी करणे इंडिव्हिज्युअली तुम्हाला पॉसिबल होत नाही. बरोबर. किंवा टेक्निकलिटीज काय गोष्टी आहेत, नेमकं कुठल्या काही कंप्लेंट्स आहेत का, काही लिगल इश्यू आहेत का, की ह्या सगळ्या गोष्टी कन्सल्टंट जर कोणी असेल, चांगला चॅनल पार्टनर जर कोणी असेल, तर त्याला तुम्ही कन्सर्न करू शकता. तसा बरोबर तुम्ही त्याच्याशी डिस्कस करू शकता, तर तो तुम्हाला योग्य दिशा देईल. कारण की तो मार्केटमध्ये रोज 200 लोकांना 100 लोकांना भेटतोय आणि बघतोय मार्केट चेंज होताना. सो तो तुम्हाला योग्य गाईड करणार आहे. आज नवीन कुठलाही चॅनल पार्टनर नवीन प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल, ही इज नॉट टेकिंग कमिशन फ्रॉम यू. एक्झॅक्टली. हा मेन पॉईंट आहे. सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सगळ्यात मोठा लोकांचा माइंडसेट असा आहे की मी जर कुठल्या एजंटकडे गेलो तर दे विल टेक सम कमिशन. असं नाही. तसं नाही. हे आहे केव्हा जेव्हा तुम्ही रिसेल फ्लॅट बघताय, तुम्ही रेंटलसाठी बघताय, त्यावेळेस डेफिनेटली, कारण त्याला एक वेगळा स्टडी करायला लागतो. पण नवीन प्रॉपर्टी जर नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, त्यांचा आणि बिल्डरचा एक वेगळा टाईप असतो. बिल्डरचं एक मार्केटिंग बजेट असतात, त्यातून ते चॅनल पार्टनरला पैसे देतात. आणि तुम्ही जरी यांच्याकडून चॅनल पार्टनरकडून फ्लॅट नाही घेतला तरी तुमचे पैसे काही कमी होणार नाही, उलट वाढलेले डिडक्शन्स तर होणार नाही. इव्हन तो निगोशिएट मध्ये तुम्हाला हेल्प करेल. कारण चॅनल पार्टनरला ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट फ्लॅट जो बॉटम असतो ना, तो चॅनल पार्टनरला माहिती असतो, जो की तुम्हाला माहित नसतो. एक्झॅक्टली. राईट. सो मी प्रेक्षकांना हे सांगेल की इफ यू आर प्लॅनिंग टू परचेस प्रॉपर्टी, तर जर स्वतः ट्राय करून बघायचंय तर हरकत नाही.
पण कोणी चॅनल पार्टनर जर तुमच्यासोबत कनेक्टेड असेल किंवा नसेलही, तर तुम्ही सर्च करा. सगळे चॅनल पार्टनर्स अवेलेबल आहेत प्रॉपर्टीज रिलेटेड करेक्ट. मार्केटमध्ये. सो त्यांना तुम्ही कन्सल्ट करा, त्यांच्याशी भेटा, बोला. ही इज नॉट टेकिंग एनी चार्ज. दे आर नॉट टेकिंग एनी चार्ज. नाही घेत. सो असं होऊन जर आपलं प्रॉपर्टी होत असेल हो हो. तर हे बेस्ट आहे. इव्हन काही चॅनल पार्टनर्स हे स्वतःकडनं काही ऑफर्स पण ठेवतात. ओके. की इफ यू आर प्लॅनिंग टू परचेस प्रॉपर्टी आणि आमच्याकडून जर तुम्ही घेताय तर आम्ही पण आमच्याकडनं तुम्हाला काही एक बेनिफिट देऊ. राईट. काही कॅशबॅक देणार, बरोबर. काहीतरी एखादी वस्तू देणार कस्टमरला. तर कस्टमर काय म्हणणार की अरे वा बेस्ट. एक्झॅक्ट. मला बिल्डरनी पण एक निगोशिएटचं प्रॉपर प्राइस दिलेली आहे आणि चॅनल पार्टनर जो सीपी मी कमिशन न देता मला एक भेटवस्तू पण देतोय. तर हा प्लस पॉईंट आहे. राईट सर. राईट. सर परत एक वेळेस तुमचा धन्यवाद. तुम्ही आलात आणि येस. खूप छान माहिती मिळाली. आपल्या ऑडियन्सला पण याचा नक्की बेनिफिट होईल. बिलकुल. धन्यवाद. येस. धन्यवाद.